मला ते सांगायचं. ईव्हीएम वरून आणि निवडणूक आयोगाच्या याच्यावरून अनेक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत. काय म्हणणं आहे? बघा, नाना पटोले मागच्या वेळेस 5,000 मतांनी ते निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम वरच आरोप लावले होते की ईव्हीएम मुळे ते कमी मतांनी निवडून आले. त्यानंतर या निवडणुकीत ते 208 मतांनी निवडून आले आणि त्यांनी परत कुठेही 5 वर्ष त्या मतदारसंघातनं गायब असल्यावर हे त्यांचा हा निकाल आला. याचं कुठेही दोष न देता यांनी ईव्हीएम वर दोष दिला. स्वतःच्या कोणत्याही काम न करता, कोणताही संपर्क न ठेवता ते निवडून आले. हेच मला वाटतं याच्यात त्यांनी काय घोडबंगल केलाय त्याची ही चौकशीच्या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. पण मला या माध्यमातून नाना पटोलेंना सांगायचं आहे की त्यांना जर इतकं ईव्हीएम वर शंका आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, परत निवडणूक लढवावी. आम्ही निवडणूक आणि त्यांनी निवडणूक आयोगाला सांगायचं की ही साकोलीची निवडणूक ही बॅलेटवर करावी म्हणून. आम्ही आमचे अविनाश ब्राह्मणकर परत निवडणूक लढतील आणि यांनी परत बॅलेटवर ही निवडणूक लढावी ही आमची विनंती. निवडणूक आयोगाकडून इलेक्शनच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा ईव्हीएम तयार केले जातात, सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या एजंट्सला बोलवलं जातं, मात्र तेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर आरोप केले जातात असं वाटते का? कारण बरेचशा जिल्हाधिकाऱ्यांचा असा अनुभव आहे की तेव्हा राजकीय पक्ष तेव्हा ईव्हीएम तयार करत असताना कोणीच येत नाही. बघा, असं आहे की हे काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षातल्या सर्व लोकांना माहिती आहे की ईव्हीएम मध्ये काही फॉल्ट नाही. ईव्हीएम काही कम्प्युटर सारखं मशीन नाही की जे काही हॅक करू शकतो. ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे, पण त्याला काहीच करू शकत नाही. त्याला काही त्याच्यात कोणतीही गडबडी करू शकत नाही. पण आता हे आपण निवडणूक हारलो तर जनताने आपल्याला नाकारलेलं आहे, महाराष्ट्राने आपल्याला नाकारलेलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी हे सगळं संदेश न जाता काहीतरी ईव्हीएम वर ते करायचं आणि आपलं कॅडर किंवा आपले लोक सामावून ठेवण्याची ही एक केविलवाणा प्रयत्न आहे. आणि जसं आपण सांगितलं की ज्यावेळेस ईव्हीएम चेकिंगसाठी ज्यावेळेस या लोकांना बोलवतात, पॉलिटिकल सर्व पक्षाच्या लोकांना बोलवतात, त्यावेळेस हे जात नाही आणि निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम वर दोष देतात. बूथ कॅप्चर म्हणजे निवडणूक आयोगाने बूथ कॅप्चर केले अशा प्रकारचे आरोप लावण्यात आलेले आहे. आणि जी तफावत आहे ती अचानक एवढे मतं वाढले कसे, असे अनेक सवाल नाना पटोले उपस्थित करतायत. काय म्हणणं आहे? लोकसभेतही असं दिसून आलं. बघा, नाना पटोले ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये यश मिळालं होतं महाविकास आघाडीमध्ये, त्यावेळेस त्यांनी कुठेही या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले नाही. त्यावेळेस त्यांना ईव्हीएम वर, इलेक्शन कमिशनवर, सगळ्यांवर पूर्ण भरोसा होता. झारखंडमध्ये निवडणुका झाल्या किंवा याच्या आधी अनेक निवडणुका कर्नाटकमध्ये झाली, तेलंगणामध्ये झाली. त्यावेळेस यांचं म्हणणं आहे की त्यावेळेस ईव्हीएम चांगले होते आणि निवडणूक आयोगही फार चांगले होते. आणि आज अचानक हारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणूक एकदम त्यांना महाराष्ट्र जनतेने नास्तनुभूत केल्यानंतर हे आज सांगतात आहे की ईव्हीएम खराब आहे किंवा ईव्हीएम मध्ये हॅक होऊ शकतो किंवा इलेक्शन कमिशनवर आरोप करतात. मतदानाचा जो आकडेवारी आहे त्याबद्दल त्यांचा जो प्रश्न आहे त्याबद्दल बघा, असं आहे की लोकसभेमध्ये मतदारांच्या नावांमध्ये फार घोळ होता. अनेक लोकांचे नावं डिलीट झाले होते, अनेक लोकांचे नावं दुसऱ्या बूथवर गेल्यामुळे मतदान कमी झालं होतं. त्यावेळी उन्हाळा होता आणि सुट्टीचे दिवस होते, पण अनेक लोक त्या ठिकाणच्या बाहेर कुठेतरी बाहेर गेले तर मतदान केलं नव्हतं. यावेळेस त्या बुधवारी निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वोटर टर्नआउट झाला, मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाला गेले. एक लोकसभेला जे चुकलं की आपण मतदानाला नाही गेल्यामुळे चुकीचा निकाल आला आणि म्हणून यावेळेस लोकांनी डबल उत्साहाने मतदान केलं. त्यानंतर लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून जे महिला, ज्या बहिणी आमच्या लाभार्थी आहेत, त्यांनी उत्साहाने यावेळेस मतदान केलं आणि म्हणून ती टक्केवारी वाढलेली आहे. आणि आपण जर बघितलं मतदान केंद्रांवर जर बघितलं तर 5 वाजल्यानंतर गर्दी झाली आणि 6 वाजल्याच्या आत जे लोक गेटच्या आत जातात त्या सगळ्या लोकांचं मतदान होतं. तर जे 6च्या आत गेटच्या अंदर गेले त्या मोठ्या मोठ्या रांगा प्रत्येक बूथवर मी स्वतः बघितलेल्या आणि आपणही बघितलेल्या, आपण मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्या बूथवर गेलेलेच आहे. सगळ्या मतदान केंद्रांवरही मोठी गर्दी 5 वाजल्यानंतर होती आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात ते आकडे वाढलेले आहेत. आता नाना पटोले मतदानाच्या दिवशी कोणत्या बूथवर फिरत नाही, ते कुठेतरी मंदिरात मस्जिदीत बसून प्रार्थना करत असतात, म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीचं ठाऊक नसणार. काँग्रेस बंटी शेळकेंनी आता नाना पटोलेच्या विरोधात एक वेगळी भूमिका घेतली आहे. ते RSSचे दलाल आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद येत आहे. नाना पटोले गटावर अशा पद्धतीची चर्चा.
बघा, नाना पटोले निष्क्रिय आहेत हे काँग्रेसचे अनेक नेते अनेक वर्षापासून आरोप लावत होते. ते 5 वर्ष ते ज्यावेळेसपासून प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळेसपासून त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्यांची जी वागणूक आहे, त्यांची जी बाकी सगळं काम करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यावर तसंही काँग्रेस पक्षातील सर्व नेते नाराज होते आणि त्यावेळेसपासून सगळ्यांनी ते बोलून दाखवलं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अनेक तिकिटा विकण्याचे त्यांच्यावर आरोप झाले. हे असताना सुद्धा त्यांनी बंटी शेळकेंचं जे वक्तव्य आहे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही, पण बंटी शेळकेंना नोटीस दिली. ही या पक्षामध्ये कुठेही लोकशाही नाहीये, कुणाला बोलण्याचा काही अधिकार नाहीये, याच्यावर सिद्ध होतं. जे नाना पटोले वारंवार सांगतात की भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या विरोधात आहे किंवा दडपशाही करतात, तर आज नाना पटोले त्याच प्रकारे वागणूक आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना त्यांच्या पक्षात देत आहे. कुठतरी लवकरच शपथविधी होणार आहे, मंत्रिमंडळाची चर्चा आहे, तुमच्याही नावाची कुठेतरी चर्चा होत आहे. कशा पद्धतीचं मंत्रिमंडळ असणार? बघा, 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मला असं वाटतं की शपथविधी होणार आहे, असं मलाही मीडियाच्या माध्यमातून कळलं आहे आणि अनेक लोक मंत्रिमंडळासाठी इच्छुक आहेत. आमची इच्छा आहे की फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यांनी 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचं मोठं योगदान त्यांचं आहे. त्यानंतर मागच्या 2-2.5 वर्षापासून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. ही निवडणूक महायुती संपूर्ण फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली आहे आणि हे जे अभूतपूर्व यश जे आम्हाला मिळालेलं आहे, महायुतीला मिळालेलं आहे, भारतीय जनता पार्टीला मिळालं, याचं जर श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं. निश्चितच मला असं वाटतं ते मुख्यमंत्री होतील. मंत्रिमंडळात कोणाला स्थान असेल असं वाटते? अनेक चेहऱ्यांबद्दल युवा चेहऱ्यांना प्राधान्य असेल अशी नाही, ते आमच्या पक्षामध्ये ते सगळं निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना असतं. पक्षातले सर्व प्रमुख नेते मंडळी त्या संदर्भात चर्चा करतात आणि त्यानंतर ते निर्णय घेतात. म्हणून मला असं वाटतं की मला त्या संदर्भातलं काही इतकं काही त्याच्यावर बोलता येणार नाही. हिंदी में जानना चाहेंगे